जास्तीचा पैसा का नाही येत, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतोय. ठीक आहे. मग हे प्रयत्न करत असताना मुळात पैशांबद्दल माझ्या भावना काय आहेत किंवा पैशांबद्दल मी विचार काय करतोय सातत्यानं कंटिन्युअसली 24/7 पैसा म्हटलं की माझ्या डोक्यात काय विचार येतात? या प्रश्नाकडे किंवा या उद्देशानं आपण स्वतःला चेक करता आलं पाहिजे किंवा हे आपण स्वतः चेक केलं पाहिजे, की आपल्याकडे जो पैसा आहे किंवा पैशांबद्दल विचार करताना आपण नेमका कोणत्या भावनांनी तो पैशांचा विचार करतो. त्या पैशांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? पैसा म्हटलं की सुरक्षित वाटतं का? पैसा म्हटलं की भविष्यात आपल्याला इन्कम भरपूर येईल का? याच्याबद्दल विश्वास वाटतो का? पैसा म्हटलं की आता नवीन अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसतात का? पैसा म्हटलं की आपल्याला समाधान वाटतं का? आपला इन्कम आहे तो इन्कम लेव्हलवरती आपण समाधानी आहोत का? की खूप कमी वाटतं? नेमकं काय, कसल्या भावना येतात किंवा काय प्रश्न येतात किंवा काय विचार येतात? हे तुमचेच नाहीये, तर हे इव्हन ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअलची अशीच भावना आहे. ठीक आहे. फक्त ज्याची त्याची इंटेन्सिटी कमी जास्त असू शकते. पण भावना ह्या सेमच आहेत. कंप्लीटली सेम आहेत. आता या भावनांना घेऊन आपण 24/7 घेऊन जगत असतोय आणि म्हणूनच आजूबाजूला अनेक अपॉर्च्युनिटी असतात. त्या अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता येत नाहीत. आता होतं काय ते सांगतो. आपल्या हे झालं मनाच्या पातळीवरती अशी विचारसरणी, की भरपूर आपण वेळ देतो, भरपूर करायचं असतं, होत नाही. काय खरेदी करायचं असतं, ॲडजस्टमेंट करतो, पैसा कमी पडतो. असं वाटतं की माझं इन्कम लेव्हल वाढणार की नाही, शंका आपण आपल्यावरती घेत राहतो. बरंचच काय चालत असतं आपल्या मनामध्ये. ठीक आहे. तर मग आपण अपॉर्च्युनिटी समोर दिसत असून पण आपल्याला त्या ग्रॅब करता येत नाहीत मोस्टली. त्याचं लॉजिक सांगतो. बघा लॉजिकली एखादी अपॉर्च्युनिटी मी जर सांगितली, बऱ्याच जणांना मी सांगत असतो. आता फायनान्शियल प्लॅनिंग करतोय, तर बऱ्याच जणांना मी अपॉर्च्युनिटी सांगत असतोय. तुम्ही अमकं करा, तमकं करा, इकडं अपॉर्च्युनिटी आहे, तिकडं अपॉर्च्युनिटी आहे वगैरे. पण मोस्टली लोकं ॲक्शन घेत नाहीयेत. त्यांना ते लॉजिकली पटत असतं, की याच्यातून आपल्याला 2 पैसे येत असतात, पण ॲक्शन घेत नाहीत. ग्रेट आयडियाज असतात. लेट अस से एस-आय-पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. अगदी ₹100च्या पटीत आपण किती पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण ₹100 सुद्धा लोकं धाडस करत नाहीयेत. ही ग्रेट आयडिया आहे, पण ती ग्रॅब करता येत नाहीये. पुढचा आहे डिसिप्लिन बाळगणं गरजेचं असतं. जसं आपल्या शरीराला रोजच्या रोज व्यायामाची गरज असते, तसं डिसिप्लिनली कुठलंही काम आपण सातत्याने केलं तर यश येतं त्यात हे माहिती आहे. पण ते कृतीत येत नाहीये. पैसा वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी ॲडिशनल स्किल निर्माण करणं गरजेचं आहे. त्या स्किल निर्माण करत असताना आपल्याला त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. शिस्त बाळगणं गरजेचं आहे. हे माहिती आहे आपल्या ब्रेनला, पण कृतीमध्ये येत नाहीये. आणि प्रॅक्टिकली आपल्याला काय बऱ्याचशा डुएबल गोष्टी असतात. लेट अस से कोण शिक्षक असेल तर शिक्षक शाळेत शिकवतो तर घरी येऊन पण एक्स्ट्राचे कोचिंग घेऊ शकतोय. का तर ऑलरेडी स्किल आहे. पण होत नाही ते प्रॅक्टिकली. कोण म्हणजे कोण फार्मा फील्ड असेल, आय-टी फील्ड असेल, त्याच्या स्किलचा वापर करून तो ऑफिसमध्ये काम करतोय. तेच स्किल प्रायव्हेटमध्ये घरी येऊन पण त्या स्किलचा बेनिफिट इतरांना देऊ शकतोय. त्याच्यातून ॲडिशनल स्किल बेस्ड लर्निंग किंवा स्किल बेस्ड इन्कम ते करू शकतात. पण ते कृतीमध्ये येत नाहीये. इतकं सगळं असून कृतीमध्ये येत नाही. कारण या सॉरी. या सगळ्या विचारांचा, ह्या भावनांचा आपल्या सिस्टमवरती, नर्व्हस सिस्टमवरती एवढा दबाव निर्माण झालेला असतोय, की याच्यातून आपल्याला बाहेरच पडता येत नाही. आणि आजचा टॉपिक हा त्या दबावातून बाहेर पडणं हाच आहे. मुळात कसं असतंय, समोर एखादी अपॉर्च्युनिटी बघितली तर आपल्याला ती ग्रॅब करता आली पाहिजे. नुसतं अपॉर्च्युनिटी बघून उपयोग नाहीये. ठीक आहे. मग ती ग्रॅब करता येण्यासाठी ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. ही कोणती स्टेप आहे? आपल्या पैशांबद्दलच्या ज्या काही भावना आहेत, मग कमतरतेच्या असतील, त्रासदायक असतील, कुठेतरी बुडलेल्यामुळं अपराधीपणाच्या भावना असतील, व्हॉटएव्हर ज्या काही भावना आहेत, त्या जोपर्यंत न्यूट्रल होत नाहीत ना, तोपर्यंत ह्या समोर दिसलेल्या ज्या काही अपॉर्च्युनिटी आहेत, ग्रेट आयडियाज आहेत, स्किल बेस्ड लर्निंग असेल, स्किल बेस्ड इन्कम असेल, ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीला आपण तयार राहत नाहीये. ठीक आहे. सो म्हणून पहिलं आपलं काम काय आहे? तर आपल्या
पैशांबद्दलच्या ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या पहिलं न्यूट्रल करणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत न्यूट्रल होत नाही तोपर्यंत आपल्याला अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येत नाहीत. मग हे का न्यूट्रल करणं गरजेचं आहे हे समजलं पाहिजे. पहा, हे हे अत्यंत महत्वाचं मला सांगायचं इथं. ज्या वेळेस आपण आपल्या भावना एखादा नकारात्मक विचार निर्माण होतो. लेट अस से घरी आलो आणि घरात काही 4 वस्तू आणायच्या आहेत आणि आणायच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपल्याकडे पैसे किती आहेत किती नाही त्याचं चेक करतो त्यावेळेस लक्षात येतं की त्या 4 वस्तू आपल्या आता आजच्या डेटला आपण घेऊ शकत नाही, अफोर्ड करू शकत नाही. मग कुठेतरी तणाव निर्माण होतो. अरे, मग पैसे माझ्याकडे नाही आहेत, माझं उत्पन्न कमी आहे, मग मला हा त्रास सहन करावा लागतोय, काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. मग नंतर आपल्याला काहीतरी नाही का उधारी इकडं-तिकडं काही ना काहीतरी आपल्याला त्याचं देणं-घेणं काहीतरी करावं, ॲडजस्टमेंट करून मग त्या 4 गोष्टी आणायची अरेंजमेंट करण्यासाठी काहीतरी मेहनत घ्यावी लागते. याला विचार, त्याला विचार, ह्याला फोन कर, त्याला फोन कर किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो, की जे आपल्याकडे आत्ता पैसे नाहीत ते फ्युचरमध्ये येणार आहेत, त्याचे आजच खरेदी करतोय. काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागतं. असं ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस नकळतपणे आपल्या सिस्टममध्ये कॉर्टिसॉल हे तणावाचं हार्मोन रिलीज होतं. आणि हे तणावाचं हार्मोन रिलीज होणं म्हणजेच स्ट्रेस रिस्पॉन्स ॲक्टिव्हेट होणं. आता स्ट्रेस रिस्पॉन्स काय आहे? तर आपल्या रेकॉर्डेड कोर्सवरती मी डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. तर हा स्ट्रेस रिस्पॉन्स हा न्यूट्रल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा नाही न्यूट्रल झाला, तर आपल्या बॉडीकडनं जो रिस्पॉन्स येतो, तो खूप थंड रिस्पॉन्स येतो. नाही का? बधिरता आल्यासारखं कळतंय पण वळत नाही. मग ते काही पण होऊ दे, व्यायाम महत्त्वाचा असून पण आपल्याकडून व्यायाम होतच नाहीये. इतकी बधिरता येते आणि ही बधिरता आल्यामुळं ना, आपल्याला आपल्या इच्छा आणि आपली इच्छा पूर्ती म्हणजे सक्सेस ॲक्चुअली उपभोगणं, सक्सेसफुल होणं, ह्यातला जो गॅप आहे ना, तो गॅपच भरता येत नाहीये. आणि हा सिलसिला जोपर्यंत ह्या भावनांवरती आपण जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत हा गॅप कमी होत नाहीये. आपल्याला हवं तसं सक्सेस भेटत नाहीये आणि ह्या सक्सेस न भेटलेल्याच्या फ्रस्ट्रेशनमध्ये अजूनच हा गॅप वाढत जातो. ओके. सो आज आता आपण पाहणार आहे, की हा गॅप भरून काढण्यासाठी अशा कोणत्या भावना आहेत, की ज्या आपल्याला मर्यादित स्वरूपात करून ठेवतात. ज्या अशा कोणत्या भावना आहेत, की ज्या आपल्याला आपले पंख छाटतात. त्या भावनांना बाहेर काढायचं आहे आणि आपल्याला त्या भावनांवरती काम करायचं आहे. आणि या ज्या फीलिंग्स आहेत, आता नेक्स्ट स्टेप येते. ह्या फीलिंग्स तुम्ही 0 ते 10 वरती किती रेटिंग आहे ते चेक करा. 0 म्हणजे न्यूट्रल, 10 म्हणजे जास्तीत जास्त फीलिंग आहेत, की हे कमी आहे. हे जे उत्पन्न भेटतं हे मला पुरेसं नाहीये, हे खूपच कमी आहे. अशा फीलिंग 7, 8, 9 किती आहेत? त्या लेव्हलवरती तुम्ही मार्क करा. त्या काय आता लक्षात आलेले जे काही विचार आहेत, लक्षात आलेले जे काही फीलिंग्स आहेत, त्या फीलिंग्स बाहेर काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती टॅपिंग करायचं आहे. मग ही इंटेन्सिटी किती आहे? हा जो त्रास होतो, मला उत्पन्न कमी आहे. या कमी असलेल्या भावनांचा मुळं मला कितपत त्रास होतो? 0 to 10 वरती ते रेकॉर्ड करायचं. ते एकदा रेकॉर्ड केलं, की आपली पुढची स्टेप येते टॅपिंग करणं. आता आपल्याला काय करायचंय, या फीलिंग्स पृष्ठभागावरती आल्या. आता आपल्याला टॅपिंग करायचं आहे. एकदा का आपण टॅपिंग करतोय, तर ह्या फीलिंग्समधली एनर्जी, फीलिंग्समधली हवाच गायब करायची आहे, ह्या टॅपिंगच्या माध्यमातून. आणि जसजशी फीलिंग्समधली हवा गायब होईल ना, म्हणजे ती एनर्जी निघून जाईल, निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल ना, तर तुमचा जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, म्हणजे फाईट आणि फ्लाइट रिस्पॉन्स जो आहे, पैशांबद्दल आपण एकतर विचारच करत नाही, का तर ह्या सगळ्या भावना येतात. मग हे विचार न केल्यामुळं अपॉर्च्युनिटी येत नाही आणि अपॉर्च्युनिटी दिसल्यामुळं ॲडिशनल पैसा येत नाही. ही कुठेतरी एक दुष्टचक्र आहे. ते दुष्टचक्रच नष्ट होणार. तर त्यासाठी आता आपण टॅपिंग करायचं आहे. मी ना याबद्दल एक डिटेल स्क्रिप्ट बनवलेली आहे टॅपिंगची. ठीक आहे. मी आता शेअर करतो आणि ते सोबत आपण टॅपिंग करू. सुरुवातीला कराटे चॉप पॉइंटवरती परत रिपीट करतो. उत्पन्नाच्या आकड्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? तो पुरेसा नाहीये, हे कुठेतरी भावना निर्माण होते. भविष्यातल्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसं नाहीये. आपल्या आयुष्यातला एक छान-छुकी आयुष्य जे आपलं ड्रीम लाईफ असते, ते ड्रीम लाईफ जगायला हे पुरेसं नाहीये. अशा काहीतरी भावना असतील, तर ह्या सगळ्या भावना लिहिणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हे टॅपिंग करायचं आहे. सो
गणेश रिपीट करा माझ्या नंतर आपण सोबत टॅपिंग करू. कराड्याच्या पॉईंट पासून आपण टॅपिंग करू. खरं तर मी सकारात्मक राहायचा प्रयत्न करतोय, खरं तर मी सकारात्मक राहायचा प्रयत्न करतोय, पण माझा हा उत्पन्नाचा आकडा पुरेसा नाही आहे. पण माझा हा उत्पन्नाचा आकडा पुरेसा नाही आहे. मला हे माझ्या पोटात खोलवर जाणवत आहे. हे मला माझ्या पोटात खोलवर जाणवत आहे. हे खूप निराशाजनक आहे. हे खूप निराशाजनक आहे. हे भीतीदायक आहे. हे भीतीदायक आहे. मला असं वाटतंय की आशाच उरलेली नाहीये मला असं वाटतंय की आशाच उरलेली नाही आणि मी खूप निराश झालो आहे. आणि मी खूप निराश झालो आहे. या सर्व खऱ्या भावना मी पूर्णपणे मान्य करतोय. या सर्व खऱ्या भावना मी पूर्णपणे मान्य करतोय. या भावनांवर उपचार करण्यासाठी या भावनांवर उपचार करण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे मोकळं ठेवत आहे, मी स्वतःला पूर्णपणे मोकळं ठेवत आहे. कारण हा एक संघर्ष आहे. कारण हा एक संघर्ष आहे. असं असलं तरी सुद्धा असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. पुढचं आहे, जरी हे पैसे पुरेसे नसले जरी हे पैसे पुरेसे नसले तरीही मी या सगळ्या भयंकर भावनांना स्वीकारत आहे. तरीही मी या सगळ्या भयंकर भावनांना स्वीकारत आहे. ही निराशेची भावना, ही निराशेची भावना, ही खोलवरची लाज, ही खोलवरची लाज, मला लाज वाटली पाहिजे ना. माझ्या मला लाज सर्व वाटली पाहिजे. निराशा, सर्व भीती, माझ्या सर्व निराशा, सर्व भीती, अरे देवा, हे कधीच बदलणार नाही का? अरे देवा, हे कधीच बदलणार नाही का? मला खूप त्रास होतोय. या पैशांबद्दलच्या मला वेदनेचा अनुभव घेत आहे. मला खूप त्रास होतोय. या पैशांबद्दलच्या वेदनेचा अनुभव घेत आहे. असं असले तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी खरोखरच पुरेसे पैसे कमवत नाहीये मी खरोखरच पुरेसे पैसे कमवत नाहीये आणि हेच सत्य आहे. आणि हेच सत्य आहे. तरीही मी स्वतःला स्वीकारतोय. तरीही मी स्वतःला स्वीकारतोय. मी कोण आहे हे मान्य करतोय कोण आहे हे मान्य करतोय. आणि या पैशांबद्दलच्या सर्व भावना, जड, निराशजनक, निरुत्साही, या मान्य करतोय. आणि या पैशाबद्दलच्या सर्व भावना, जड, निराशाजनक आणि निरुत्साही या सर्व मान्य करतो. हे खूप त्रासदायक आहे, हे खूप त्रासदायक आहे, निराशजनक आहे. निराशाजनक आहे. हा एक संघर्ष वाटत आहे. हा एक संघर्ष वाटत आहे. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आता भुवयांपासून चालू करायचंय. माझ्या मनात पुरेसे नाही ही भावना आहे. माझ्या मनात पुरेसे नाही ही भावना आहे. माझा हा उत्पन्नाचा आकडा, अरे देवा, मला तो बघायचाही नाहीये. माझा हा उत्पन्नाचा आकडा, अरे देवा, मला हा बघायचाही नाहीये. नेक्स्ट, माझं उत्पन्न पुरेसं नाहीये. माझं उत्पन्न पुरेसे नाहीये. नेक्स्ट, मी सकारात्मक राहायचा खूप प्रयत्न करतोय. सकारात्मक राहायचा खूप प्रयत्न करतोय. नेक्स्ट, कित्येक वर्षांपासून मी सकारात्मक राहतोय. एक वर्षापासून मी सकारात्मक राहतोय. नेक्स्ट, पण तरीही हे पुरेसे नाही आहे. तरीही हे पुरेसे नाहीये. नेक्स्ट, कधीच पुरेसं झालं नाही. कधीच पुरेसे झालं नाही. नेक्स्ट, हे खूप भीतीदायक आहे. हे खूप भीतीदायक आहे. नेक्स्ट, हे खूप निराशजनक वाटत आहे. खूप निराशाजनक वाटत आहे. नेक्स्ट, ही भावना खूप लाजिरवाणी वाटते आहे. ही भावना खूप लाजिरवाणी वाटते आहे. नेक्स्ट, हे पुरेसं नाही आहे. हे पुरेसं नाहीये. नेक्स्ट, मला काळजी वाटते. मला काळजी वाटते. नेक्स्ट, मनात सतत निराशा आहे. मनात सतत निराशा आहे. राग येतोय. राग येतोय.
नेक्स्ट, जेव्हा जेव्हा मी पैसे आणि उत्पन्नाबद्दल विचार करतो वाईट वाटतं. जेव्हा जेव्हा मी पैसे आणि उत्पन्नाबद्दल विचार करतो वाईट वाटतं. नेक्स्ट, माझं उत्पन्न बघताना खूप त्रास होतो. माझं उत्पन्न बघताना खूप त्रास होतो. नेक्स्ट, मनातून आभारी राहणंही कठीण वाटत आहे. मनात मनात आभारी राहणंही कठीण वाटत आहे. नेक्स्ट, माझं उत्पन्न हे खरंच पुरेसं नाहीये. माझं उत्पन्न हे खरंच पुरेसं नाहीये. नेक्स्ट, माझ्या उत्पन्नाबद्दल खूप अपराधी वाटत आहे. माझ्या उत्पन्नाबद्दल खूप अपराधी वाटत आहे. नेक्स्ट, इतर लोकांसोबत तुलना केल्यावर माझी निराशा आणखी वाढते. इतर लोकांसोबत तुलना केल्यावर माझी निराशा आणखी वाढते. नेक्स्ट, मी प्रयत्न करतोय पण परिणाम दिसत नाही. मी प्रयत्न करतोय पण परिणाम दिसत नाही. नेक्स्ट, मी असं का वाटून घेतोय. मी असं का वाटून घेतोय. नेक्स्ट, मी यापेक्षा चांगल्या उत्पन्नास पात्र नाही का. यापेक्षा चांगल्या उत्पन्नास पात्र नाही का. नेक्स्ट, माझ्या पोटात खोलवर भीती आणि निराशा वाटत आहे. माझ्या पोटात खोलवर भीती आणि निराशा वाटत आहे. नेक्स्ट, मी काम करत राहतोय पण समाधान मिळत नाही. काम करत राहतोय पण समाधान मिळत नाही. नेक्स्ट, मला भीती वाटते की ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. मला भीती वाटते की ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. नेक्स्ट, मी हे ओळखतोय की या माझ्या भावना प्रगतीसाठी अडथळा ठरू शकतात. मी हे ओळखतोय की या माझ्या भावना प्रगतीसाठी अडथळा ठरू शकतात. नेक्स्ट, पण मी या भावना मान्य करतोय आणि त्यांना सोडवण्यासाठी मी तयार आहे. पण मी या भावना मान्य करतोय आणि त्यांना सोडवण्यासाठी मी तयार आहे. नेक्स्ट, मी स्वतःला हळूहळू या अडचणीतून मुक्त करण्यासाठी पात्रता वाढवत आहे. स्वतःला हळूहळू या अडचणीतून मुक्त करण्यासाठी पात्रता वाढवत आहे. नेक्स्ट, जरी माझ्या उत्पन्नाबद्दल मी या नकारात्मक भावना अनुभवत आहे, तरी मी या उत्पन्नाबद्दल नकारात्मक भावना अनुभवत आहे. नेक्स्ट, तरीही मी त्यांना स्वीकारतो आणि त्यावर काम करण्यासाठी मी तयार आहे. तरीही मी त्यांना स्वीकारतो आणि त्यावर काम करण्यास मी तयार आहे. नेक्स्ट, मी आर्थिक भरभराटीचा हक्कदार आहे. मी आर्थिक भरभराटीचा हकदार आहे. नेक्स्ट, माझ्या मेहनतीचे फळ मला नक्कीच मिळेल. त्या मेहनतीचे फळ मला नक्कीच मिळेल. माझ्या उत्पन्नामध्ये हळूहळू सकारात्मक बदल होईल. माझ्या उत्पन्नामध्ये हळूहळू सकारात्मक बदल होईल. नेक्स्ट, मी समृद्धीला माझ्या जीवनात आमंत्रित करण्यासाठी तयार आहे. मी समृद्धीला माझ्या जीवनात आमंत्रित करण्यासाठी तयार आहे. मी 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 तयार आहे. थोडस दीर्घ श्वास घ्या आणि थोडस पाणी प्या. एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. सो आता परत पुढचा एक राऊंड टॅपिंग करू आपण. टॅपिंग करत असताना एक समजून घेतलं पाहिजे, इथं ह्या ज्या भावना आहेत, ह्या ज्या मी टॅपिंग स्क्रिप्ट मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला लागू पडतीलच असं नाही आहे. पण याच्यातून आपल्याला हे लर्निंग करायचं आहे की या लेवल पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं भावना एक्सप्रेस करता आल्या पाहिजेत. याच्या रिलेटेड तुम्हाला ऍडिशनली काय स्वतःहून स्वतःचे भावना त्याच्यात इन्क्लूड करायचे असतील तर तुम्ही स्वतःहून तसं करून टॅपिंग स्क्रिप्ट बनवून ह्या सगळ्या भावना न्यूट्रल करता आल्या पाहिजेत. आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्याला अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येणार आहे. तरच इच्छा आणि पूर्ती यामधला जो गॅप आहे तो भरून निघणार आहे. ठीक आहे. सो परत पुढचा राऊंड करू आपण कराटे चौपन बसून. जरी माझं उत्पन्न अजून पुरेसं नसलं तरी रिपीट आफ्टर मी.
गणेश, जरी हो माझं सर. जरी माझं उत्पन्न अजून पुरेसं नसलं तरी जरी माझं उत्पन्न अजून पुरेसं नसलं तरी मला माहित आहे की पैसा मिळवण्यासाठी खूप विविध मार्ग असतात मला माहित आहे की पैसा मिळवण्यासाठी खूप विविध मार्ग असतात आणि ते माझ्यासाठी खुले आहेत. आणि ते माझ्यासाठीही खुले आहेत. जरी माझ्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडलेलं नाहीये, जरी माझ्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडलेलं नाहीये, तरी मी या क्षणात स्वीकार करतो की तरी मी या क्षणात स्वीकार करतो की आजचा हा परिणाम फक्त माझ्या भूतकाळातील विचारांचा आहे आजचा हा परिणाम फक्त माझ्या भूतकाळातील विचारांचा आहे आणि कृतींचा परिणाम आहे. आणि कृतींचा परिणाम आहे. पण या क्षणात मी स्वतःला शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखतोय. पण या क्षणात मी स्वतःला शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखतो आहे. मी माझ्या पैशांबद्दलच्या विचारांमध्ये मी माझ्या पैशांबद्दलच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल करत आहे. सकारात्मक बदल करत आहे. मी पैशाला पूर्णपणे होकार देतो आहे. मी पैशाला पूर्णपणे होकार देतो आहे. नेक्स्ट, होय, माझ्याकडे पैसा येत आहे. होय, माझ्याकडे पैसा येत आहे. नेक्स्ट, भुयांपासून पैशाकडे पाहताना पूर्वी मला राग यायचा. पैशाकडे पाहताना पूर्वी मला राग यायचा, नेक्स्ट, किंवा भीती वाटायची भीती वाटायची किंवा दुःख होत होतं. किंवा दुःख होत होतं. नेक्स्ट, पण आता मी पैशाकडे बघतो आणि म्हणतोय, पण आता मी पैशांकडे बघतो आणि म्हणतोय, होय, मला पैसे मिळवायला खूप आवडतं. सॉरी. होय, मला पैसे मिळवायला खूप आवडत आहे. नेक्स्ट, पैसे मिळणं खूप मजेशीर आहे. पैसे मिळणं खूप मजेशीर आहे. नेक्स्ट, मी आभारी आहे की मला आज जे काही आहे ते मिळालं आहे. मी आभारी आहे की मला आज जे काही आहे ते मिळत आहे. नेक्स्ट, मी आता खुले मनाने कोणत्याही प्रकारचा पैसा स्वीकारतो. मी आता खुलेपणाने कोणत्याही प्रकारचा पैसा स्वीकारतो. नेक्स्ट, मी पैशाला होकार देतोय. मी पैशाला होकार देतोय. नेक्स्ट, रोख रक्कम असेल, चेक किंवा ट्रान्सफर, रोख रक्कम असेल, चेक किंवा ट्रान्सफर. होय, मी एक नवीन ऊर्जा आहे पैशांची. होय, मी एक नवीन ऊर्जा आहे पैशांची. मी राग, भीती आणि दुःख सोडून देत आहे. मी राग, भीती आणि दुःख सोडून देत आहे. नेक्स्ट, मी आता मीला स्वतःला स्वीकारतोय. मी आता खऱ्या मीला स्वतःला स्वीकारतो. मला पैसा आवडतो. मला पैसा आवडतो. नेक्स्ट, कारण मला जे काम येतं त्यात मी चांगला आहे. मला जे करायला कारण मला जे काम येतं त्यात मी चांगला आहे. नेक्स्ट, मला आवडीच्या कामातून पैसे मिळवायला आवडतं. मला आवडीच्या कामातून पैसे मिळवायला आवडतं. मला जे करायला आवडतं त्यातून मी चांगले उत्पन्न मिळवतो. मला जे करायला आवडतं त्यातून मी चांगले उत्पन्न मिळवतो. नेक्स्ट, सकाळी उठल्यावर, सकाळी उठल्यावर, नेक्स्ट, झोपायला जाताना, झोपायला जाताना, नेक्स्ट, स्वप्नातही मी पैशाला म्हणतोय, होय, मी तयार आहे, मी पात्र आहे. स्वप्नातही मी पैशाला म्हणतोय, होय, मी तयार आहे, मी पात्र आहे. नेक्स्ट, मी स्वतःच्या आत्मविश्वासावर, स्वतःच्या ऊर्जेवर प्रेम करतोय. मी स्वतःच्या आत्मविश्वासावर, स्वतःच्या ऊर्जेवर प्रेम करतोय. नेक्स्ट, हीच ऊर्जाच आता माझ्या आयुष्यात अधिक पैसा घेऊन येत आहे. हीच ऊर्जा माझ्या आयुष्यात अधिक पैसा घेऊन येत आहे. नेक्स्ट, माझ्या व्यवसायात, माझ्या व्यवसायात, माझ्या घरी, माझ्या घरी, माझ्या हातात. माझ्या हातात. नेक्स्ट, मी उत्सुक आहे हा पैसा कसा येईल ते पाहण्यासाठी. मी उत्सुक आहे की हा पैसा कसा येईल ते पाहण्यासाठी. होय, मी तयार आहे, मी पात्र आहे. होय, मी तयार आहे, मी पात्र आहे. मी आधीच आनंदी आहे. मी अधिक आनंदी आहे. पैशांसाठी मी आभार मानतो.
पैशांसाठी मी आभार मानतो. नेक्स्ट, मी स्वागत करतो. मी स्वागत करतो. मनापासून, शरीराने आणि आत्म्याने. मनापासून, शरीराने आणि आत्म्याने. नेक्स्ट, मी एका अनंत शक्तीशी जोडलेलो आहे, जी मला कायम मदत करत असते. एका अनंत शक्तीशी जोडलेलो आहे, जी मला कायम मदत करते. पैसा माझ्याकडे स्वाभाविकपणे आणि सहजतेने येतोय. पैसा माझ्याकडे स्वाभाविक आणि सहजतेने येतोय. मी पैशांच्या स्वागतासाठी तयार आहे. मी पैशांच्या स्वागतासाठी तयार आहे. नेक्स्ट, त्याचा योग्य प्रकारे उपयोग करतोय. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करतोय. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. थोडस पाणी प्या. तो आपण काय केलं, या टॅपिंगच्या माध्यमातून आपण जो स्ट्रेस रिस्पॉन्स तयार झाला होता, ज्या कॉर्टिसॉलचा इम्पॅक्ट आपल्या सिस्टीमवरती होता, तो स्ट्रेस रिस्पॉन्स कमी करायचा प्रयत्न करतोय, न्यूट्रल करायचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेस न्यूट्रल तो स्ट्रेस रिस्पॉन्स होईल, त्यावेळेस आपल्याला सुचलेल्या विचारांना आपली बॉडी प्रतिसाद देते आणि आपल्याकडनं ऍक्शन घडते. आणि एकदा का आपल्याकडनं ऍक्शन घडली तर तिथं रिझल्ट हा ठरलेला आहे. ह्या पैशांच्या, ह्या भावनांच्या दबावामुळे काय होत होतं, आपल्या विचारांमध्ये सगळं चाललं होतं. प्रॅक्टिकली कृती करायची काही होतच नव्हती. तर ती कृती होण्यास, ह्या न्यूट्रल भावना झाल्या तर कृती होण्यास मदत होते, आपल्याकडनं ऍक्शन वाढते. आणि ज्या वेळेस ऍक्शन वाढते तिथं आपल्याला यश येतच येतं. का तर आपण कृती करतोय, ऍक्शन घेतोय, मेहनत घेतोय, कष्ट घेतोय, त्याचा परिणाम हा भेटणारच आहे आपल्याला. मुळात कळतंय पण वळत नाही, ह्या फेज मधनं आपण बाहेर येत असतोय. सो अशा पद्धतीनं जेवढं न्यूट्रल करता येईल तेवढं न्यूट्रल करणं गरजेचं आहे. सो आजचा कन्सेप्ट एक महत्वाचा होता.